नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वेदां जात्यान्धकारापहां हस्तेन स्फटिकमालिकां विदतीं पद्मासने संस्थिता वन्देतां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा। ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव श्रीगुरुदेव दत्त 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 लक्ष्मीरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज बजरंगबली की जय निवृत्तिनाथ महाराज गणगोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान की जय। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत् स्वयं योगसंसिद्ध कालेनात्मनि विदन्ति मनोनी असो हे न घडे ते विचारांताचे असंगडे उडती ज्ञानाचे निपाडे पवित्र दिसे एक ज्ञान हे उत्तम होय आणि एक तैसे आहे तैसे चैतन्य गानो हे दुसरे गाव या महातेजाचे निकसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे का गिवसले गिवसे आकाश ना तरी पृथ्वीचे निपाडे कांटाळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे पंडकुमरा मनोनी बहुती परी पाहता पुढत पुढती निर्धारिता ते ज्ञानाची पवित्रता ज्ञानीचाथी जैसे अमृताची नवी निवड विजय तरी अमृताची सारखे म्हणजे तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेशीचे आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळू फेडणे तव साचेची जी हे पार्थू म्हणे जे बोलत असां परी तेच ज्ञान केवी जाणावे ऐसे अर्जुन तो पुसावे तव ते मनोगत देवे जाणितले मग म्हणतले किरटी आता चित्त देई गोठी सांगेल ज्ञानाची या भेटी उपाय तुझ
वेदामध्ये किंवा लोकामध्ये ज्ञानासारखी पवित्र वस्तू नाही. ते ज्ञान कर्मयोगाद्वारे योग्यता प्राप्त झालेले पुरुष स्वतः आपल्या अंतःकरणात काही काळाने प्राप्त करून घेतो. म्हणून या संदर्भात बोलणे पुरे झाले. पवित्र ज्ञानाने दोष जातात किंवा नाही हा प्रश्न निर्माण होत नाही. ते ज्ञान विचार करून पाहता कोणत्याही दृष्टांताशी विसदृश्य आहे. म्हणून ज्ञानासारखी पवित्र वस्तू नाही. या विश्वात जसे चैतन्याशिवाय चैतन्याला दुसरे उपमा देता येत नाही, तसे ज्ञानच एकटे उत्तम आहे, यासारखे दुसरे काही नाही. या महातेजस्वी सूर्यबिंबाच्या कसाला त्याच्या प्रतिबिंबाचा चोखपणा उतरला, अथवा या आकाशात जर मोठ बांधता आली, अथवा अर्जुना पृथ्वीचा तोलाचा एखादा वजनदार पदार्थ जर मिळाला तर ज्ञानाला उपमा देणे शक्य आहे. म्हणून विविध प्रकारांनी विचार केला असता आणि केलेले निश्चय तपासून पाहिले असता हे स्पष्ट होते की ज्ञानाची पवित्रता ज्ञानाच्या ठिकाणी आहे. ज्याप्रमाणे अमृताची चव कशी असते हे सांगण्यात झाल्यास ती अमृताप्रमाणेच असते असे म्हणावे लागते. त्याप्रमाणे ज्ञानाला उपमा ज्ञानाचीच आहे. आता यावर आणखीन ज्ञानाच्या महत्त्वासंबंधी जे काही बोलणे आहे ते वेळेचा अपयोग केल्यासारखे आहे. जसे श्रीकृष्ण म्हणाले असता त्यावेळी अर्जुन म्हणाला, तुम्ही हे म्हणत आहात तर ते पूर्ण खरे आहे, तथापि हे ज्ञान कसे ओळखावे असे जेव्हा अर्जुन विचारणार, तोच देवाने त्याचे मनोगत जाणले. देव म्हणाले की या अर्जुना, या गोष्टीकडे लक्ष दे, मी तुला ज्ञानप्राप्तीचा उपाय सांगतो. बोल हरी बोल हरी 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 बोल. केशव माधव गोविंद बोल हरी 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 बोल. केशव माधव गोविंद बोल. शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने, भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने, पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं चाललेल्या सत्संगाच्या कार्यक्रमात आणि सगळीकडचं वातावरण दूषित आहे. म्हणून आपल्याला हा कार्यक्रम किंवा हा सत्संग घरीच ऐकायला मिळावा म्हणून हवनकर बंधू, ठाकरे बंधू, समाधान सोपान ही जी काही मंडळी आहे ते आपल्याला विज्ञानाच्या माध्यमातून घरीच हे ऐकायला मिळतं आहे. विज्ञान किंवा तंत्रज्ञान आणि थोडा बिघाड होतोच, म्हणून पण त्यांना तशी सोयी पण केली आहे. आता सकाळी नाही पाहता आलं तर दुपारी कधीही पाहता येतं. संत गिर महाराजांनी सांगितलं की त्यात शेव झाला तर आपण कधीही पाहू शकतो. आमची शेतकरी मंडळी आहे सर्व बाबाजीकडे येणारी, ती काम करता करता पाहते, ऐकते. एवढी सोय विज्ञानाने केली आहे म्हणून या मंडळीला नमस्कार आहे. भजनी मंडळामध्ये श्री आदरणीय सद्गुरू साहेबरायांना हरिभक्तपरायण श्री लक्ष्मण महाराज,
श्री जनार्दन महाराज, श्री शिवराम महाराज, श्री अजय महाराज, श्री नवनाथ महाराज आणि चांगल्या प्रकारची भजनाची साध्यता आहेत. त्यांना जय हरी जय जनार्दन नमस्कार. आदरणीय सद्गुरू साहेबरायन यांच्या आवाजामध्ये माधुर्य आहे, रस आहे. अनेक प्रकारचं लोकांचे अभिप्राय चांगले आहेत. लोकांना गोड वाटावं, लोकांना हा परमार्थ मार्ग सुलभ व्हावा म्हणून भजनाच्या माध्यमातून, सत्संगाच्या माध्यमातून आपण अशी ठावे ती तर अशी दाखवावी. संन्यास घेताना सद्गुरू जनार्दन स्वामींनी सांगितलं की काहीतरी 2 शब्द सांगता आले पाहिजे आणि मग त्यांनी कृपा केली. त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांनी बोलायला शिकवलं. म्हणून हे बोबडे बोल तू मायबापासारखे आहात, माझ्या गुरुदेवासारखे आहात आणि म्हणून तुम्हाला हे गोड लागतं. म्हणून बऱ्याच लोकांचे फोन येतात, चांगलं चाललं आहे. आणि म्हणून संतोषगिरी महाराज आणि आमचे संन्यस्त गुरुबंधू कोणी पाहत असतील, कोणी ऐकत असेल, आमच्या दशनाम संन्यासी परंपरेप्रमाणे त्यांना ओम नमो नारायण आहे. आणि गुरुबंधू म्हणा, भाविक म्हणा, बंधू भगिनी म्हणा, कोणी पाहत असतील विज्ञानाच्या माध्यमातून घरी काम करता करता, तर त्यांना देखील आणि व्यासगादीवरून आणि माधुगिरी बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. विश्वचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा हा ज्ञान कर्म संन्यास योग समजून सांगताना 4थ्या अध्यायातील 38 श्लोकामध्ये भगवान नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमेति विद्यते. जगामध्ये ज्या काही पवित्र वस्तू सांगितल्या आहे किंवा पवित्र काही आहे त्यामध्ये एक आई आहे, एक वडील आहे, एक आचार्य आहे, गंगामाई आहे, भूमाता आहे. हे सर्व वस्तू पवित्र आहे. आणि यामध्ये भगवंताने सर्व प्राणीमात्राला थोडं ज्ञान दिलं आहे, पण जास्तीत जास्त ज्ञान ओळखण्याची शक्ती, योग्य अयोग्य समजण्याची शक्ती फक्त मानवाला दिली आहे. आणि म्हणून त्याला योग्य काय, अयोग्य काय, वाईट काय, चांगलं काय याचा निश्चित निर्णय करण्याची बुद्धी त्याच्याजवळ आहे. आणि या बुद्धीचं आणि वैभव जर काय असेल तर ते ज्ञान आहे. हिच्या सहाय्याने आपण वेगळ्या क्षेत्रातलं ज्ञान अर्जन करतो आणि मग त्याच्या संसारात त्याचा उपयोग होतो. चांगलं वाद्य वाजवता येत असेल तर ग्रहण केल्याशिवाय थोडी येतं. पाणी प्यायचं आहे तर मग हातानं पाणी पिलं पाहिजे, म्हणजे प्रयत्न केला पाहिजे. तसं कसं होईल? पुरुषार्थ म्हणतात त्याला. बसल्या बसल्या ज्ञान होईल का? नाही होणार. आणि म्हणून प्रयत्न या ठिकाणी ज्ञानाची उत्पत्ती सांगताना माऊलींनी किती सूक्ष्म विचार सांगितला आहे की कर्मातून उत्पत्ती आहे. तुम्ही काही केलं नाही तर कसं काय होईल? माऊली कसं हा ज्ञान कर्म संन्यास योग असल्यामुळं याच्यामध्ये सूक्ष्म रूपाने कर्म सांगितलं आहे. अर्जुनाने विचारलं देवा की मग मला हे घोर कर्म, ज्ञान जर सर्वश्रेष्ठ आहे तर मला हे घोर कर्मात कशाला लोटता, युद्ध कशाला करायला लावता? अर्जुनाचा प्रश्न बरोबर आहे. तर भगवंताने सांगितलं की बाबा ज्ञान हे उत्तम आहे पण त्याची निर्मिती कर्मातून आहे. आणि म्हणून अभ्यास केल्याशिवाय कसं मिळेल? हे तुझे वडील आहे, हे तुझे काका आहे, ही तुझी आई आहे. कोण शिकवत? आई. हे साधं ज्ञान आहे. मग आपल्याला गुरुजी अक्षराची ओळख करून शिकवतात. आई काय असेल ते ABCD, ते पण एक ज्ञान आहे. थोर तुझे उपकार आहे, थोर तुझे उपकार, थोर तुझे उपकार आहे, थोर तुझे उपकार. हे आणि मग पिता शिकवतात, म्हणजेच आपले वडील शिकवतात की बाबा चांगलं शिक, त्याच्यासाठी कष्ट करतात.
पती आईवडील मुलांना चांगलं सुशिक्षित करतात. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी गुरुग्रही जावं लागायचं आणि गुरु पण असे होते महाराज काही घेत नव्हते. जे स्वखुशीने दिलं ते घ्यायचे. ज्ञान हे आणि विना मूल्य वाटायचे. ज्ञान ही विकायची वस्तू नाही. ज्ञान ही ज्ञानाची वस्तू आहे. पण परिस्थिती बदलली, युग पण बदललं. अजूनही काही काही वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण लोक काशीला पंडिताची खाण येते, तिथं मोबदला घेत नाही. उलट शिष्याला आणि खाऊ पिऊ घालून त्याला शिकवत. अशी पण पद्धत आहे अजूनही नाशिकमध्ये काही ब्राह्मण असे आहेत की गोरगरीब ब्राह्मणाच्या मुलांची मुंज करून देतात. परिस्थिती नसते, मुंजाला वैदिक कर्माला खर्च लागतो किंवा संस्कृतचं किंवा आपल्या वेदाचं ज्ञान देण्यासाठी अजूनही त्याचा मोबदला घेत नाही. पण आता परिस्थितीनुसार दिलं पाहिजे. स्वामी विवेकानंदानं संस्कृत भाषा शिकायची होती, तर एका गुरुजीकडं ते शिकायला जायचे. अतिशय प्रेमळ अंतःकरणानं गुरुजी शिकवायचे. पण काय असतं महाराज, सगळेच म्हणतात की जिथं सरस्वती आहे ना तिथं लक्ष्मी कमी राहते. नवनाथ महाराज आले, बरं लग्न व्यवस्थित झालं. बाकीची मंडळी नाही विचारत, त्यांचे गणपती बसून उठले देखील. गणपतीने बसलं ना, घाई राहते गणपती बसायचे. पुण्यातच मला 10व्या दिवशी उठू का ना 11व्या दिवशी उठू का. आमचं मोरया रे मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि म्हणून ती शिकायला ती संस्कृत शिकायला भुवनेश्वरी देवीने आणि दत्तप्रभूने त्यांची योजना एका शिक्षकाकडे केली. संस्कृत शिकायला ते 3 दिवस झाले, घरात अन्नाचं कण नाही. अशा परिस्थितीत सुद्धा ते प्रेमाने शिकवायचे. मला सांगा, पोटात नसल्यावर कोणी पद्धतशीर शिकवी? चहाची वेळ झाली तर म्हणतात कधी आवरण बाबाचं प्रवचन. अशी अवस्था आहे आपली. शरीराला सवय लागली तर काय केलं. प्रत्यक्ष भुवनेश्वरी देवीला स्वप्न पडलं स्वामी विवेकानंदाच्या चरित्रवादात की गुरुजीला 3 दिवसात अन्नाचं कण नाही पोटात, तरी मुलाला शिकवत. त्यांनी सांगितलं, नरेंद्र अरे हा शब्द देऊन ये गुरुजींना. आता ते शिकायला घेऊन जात सीधा घेऊन गेल्यानंतर ते गुरुजींनी पाहिलं, म्हणे तुला कसं कळलं? म्हणे आईनं दिलं. मग आईला कसं कळलं? तर आईच्या स्वप्नात भगवान शंकर गेले आणि सांगितलं की 3 दिवसापासून गुरुजी उपाशी आहे, तरी मुलांना शिकवतात. आणि मग त्या गुरूंच्या डोळ्यामध्ये भावाश्रू आले की परमेश्वरा हे सरस्वती माता, हे सरस्वती माता, हे सरस्वती माता, हे सरस्वती माता. म्हणून ज्ञानदानाला सर्वात महत्त्वाचं दान आहे. नाही काय करतात सद्गुरू जनार्दन स्वामी सांग माझ्याजवळ काय हो काय द्यायला. माझ्याजवळ हे मला ते भगवान शंकराने दिलं ते तुम्हाला देतो. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका तुम्ही रान बरे. ज्यांनी घेतलं महाराज त्याचं जीवनाचं सोनं झालं. ज्यांनी नाही घेतलं त्याचं काय. कबीर का घर गले कट्टू के पास जिसकी करणे उसके साथ साधू काय को उदास. साधूचं कर्तव्य आहे की देत राहा. घेणारे घेतात, कोणी सोडून देतात, कोणी तो विचार करायचा नाही. धरती माता सगळ्याला पीक देते, पुष्कळ देते, पर्जन्य पडतो, तो भेद करतो का?
शेतकरी चांगला असेल तर त्याच्या शेतात चांगलं पीक येतं, आणि तेच आळशी शेतकरी असेल तर मग काय पीक येणार. म्हणून माऊलीने उपमा दिली आहे की मी गायीची तृषा हरू की व्याघ्राचे विष होऊन मारू. पाणी असं भेद करतं का? पंचमहाभूत भेद करतच नाही महाराज. नाही नाही, हा अच्युत आहे, याला श्वासोश्वास घेताना मी ऑक्सिजन देणार नाही किंवा प्राणवायू देणार नाही असं म्हणत नाही. पाणी म्हणतं की ही गाय आहे, हा वाघ आहे, दोघांची ताण भागवतं. असं पंचमहाभूतात्मक संतांचं जीवन असतं. वाटेत राहायचं, देत राहायचं. संत उदार उदार उदार, संत उदार उदार, भरले अनंत भांडार, संत उदार उदार. आणि म्हणून द्या हो, आपल्याला माहिती आहे ना ते देत राहू. मग बरेच पाहिलं असे. मग आम्ही एवढा अभ्यास केला, मग फुकट द्यायचं का? संसारी विचार आहे त्यांचं. बुद्धीचं ते तेवढीच, कशाला फुकट द्यायचं? आम्ही एवढं वाचलं, आमच्याजवळ एवढा संग्रह आहे, आमच्याजवळ हे, कशाला फुकट द्यायचं? हे संत विचार नाही, हे संसारी विचार. अर्थात ते त्या क्षेत्रातले असल्यामुळं त्यांना त्याचं बोध नाही. असं मी प्रत्यक्ष पाहिलं. चांगलं ज्ञानी लोकांना बाबा आम्ही एवढं कमवलं, मग ते काय फुकट द्यायचं? नका देऊ बाबा, हे पण योग्य नाही. पण आता संसारी जीविताला काय वेगळं? फुकटचं सरलाच बरं नाही वाटत, काही काही म्हणतात. आता ओशो माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये त्याचं प्रवचन होतं. मग आता बाबाजीच्या सत्संगतीत चांगल्या चांगल्याचे प्रवचन ऐकावं गेलं तर ते सिनेमाच्या नाही, त्या गावात त्याला ते तिकीट होतं ते प्रवचन. परत आलो, मी विचारलं त्यांच्या शिष्य यायचं एक आश्रमात, कारण एक तिकीट कसं काय? सगळ्याला नाही ऐकायला. ते ओशे म्हणजे म्हणलं कसं काय तिकीट असं? मग त्यानं सांगितलं की मी बरंच फुकट वाटलं पण कोणी घ्यायला तयार नाही, आता तिकीट पुरत नाही. मी फुकट वाटत होतं तेव्हा कोणी येत नव्हतं, आता तिकीट पुरत नाही. बरोबर आहे, त्या व्यवहाराच्या दृष्टिकोनातून किंवा लोकांची मनोवृत्ती तशी. आणि म्हणून हे पण ज्ञान पाहिजे, योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, समज आहे की नाही माणसं? अरे साध्या शूद्रजीवाला सुद्धा कळतं की हे आता 5 वाजता बाहेर येणार आहेत, हे आपल्याला काहीतरी देणार आहेत. तर त्याच वेळेस विशेषतः गाय, तुम्ही जर दररोज गायीला गोग्रास देत असाल, तुम्ही शहरातली मंडळी समजा गायला आता देतात, काही पारमार्थिक मंडळी गायीला गोग्रास देतात, गाय पुष्कळ आहेत, फिरतात गायी अशा. तुम्ही ठराविक वेळेत तिला द्या गोग्रास, ती बरोबर तुमचं वेळ चुकेल पण ती त्या वेळेवर बरोबर येईल तुमच्या दारापाशी. तिला बुद्धी. म्हशीला देऊन बघा, म्हशीला देऊन बघा तुम्ही, येणारच नाही दारापाशी, बसून राहील. गाईचं वासरानं दूध पिलं तर ते मोठं बागडतं, उड्या मारतं. संत बाबावरून उद्या मारतं खूप, हरिण असो काय असो उद्या मारतं. म्हशीचं पिलं की झोपलं. म्हणून गो सेवा करणारी मंडळी किंवा गोकथा करणारी मंडळी म्हणतात असं लहान लहान मुलाला गाईचं दूध पाजा, म्हणजे त्याची बुद्धी चांगली होईल, त्याला ज्ञान होईल. म्हशी दूध पाजून त्याची बुद्धी होईल, त्याला झोप येईल, झोपून राहील ते मस्त झोपून राहत. म्हणजे त्याच्यामध्ये जडता आहे. आणि म्हणून जीवा जड भारी नेम न टळे निर्धारी. जडतेमुळंच ज्ञान येत नाही. आणि म्हणून सर्व आलं त्याच्यामध्ये. युक्त हरव्य आरस्य युक्त रसष्ट कर्मसु युक्त स्वप्नाबोधस्य योगो भवती दुःखा. मग याच्या मागे सर्व आलं. आणि हे सर्व प्राप्त करण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणून हेच ज्ञान जास्तीत जास्त सोपं सोपं सांगण्याचा प्रयत्न आचार्य लोकांनी केला, संतांनी केला, महापुरुषांनी केला, ज्यांना ज्ञान आहे त्या साधू महात्मांनी केलं. ह्या ग्रामीण भाषेमध्ये बाबाजी बोलायचे
की असे शब्द आहे का ते आमच्या मराठवाड्यातले शब्द आहे. काही काही शब्द तर मला डिक्शनरीत सापडणार नाही. बाबाजींचे असे काही शब्द आहे तुम्हाला इकडे पश्चिम महाराष्ट्र लोकांना थोडंसं वेगळं वाटतं. काय काय बोलतं बाबाजी. ती मराठवाड्यातली भाषा एकदम साधी ग्रामीण भाषा, पण काय ज्ञानाचं भांडार होतं महाराज. जसं माऊली ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा 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 सागर सकमाचा ज्ञानेश्वर सकमाचा ज्ञानेश्वर असा ज्ञानाचा सागर श्री ज्ञानेश्वर माऊली होते. त्यांच्या अगोदर ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख केला आहे की भाष्यकार असो वाटपस होतो किंवा व्यासाचा मागोवा घेतो म्हणून ही परंपरा आहे. भगवान महर्षी व्यास, त्याच्यानंतर माऊलीने कोणाला वंदन केलंय? शंकरम शंकराचार्य शंकरम शंकराचार्य केशवम पात्रायणम सूत्रभाष्य कृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. आद्य शंकराचार्याचं वंदन केलं आहे की आचार्याशी वाटपुस त्यांना वाटपुसली पाहिजे. भाष्यकार ते त्यांचे आजोबा, आचार्यांचे आजोबा म्हणजे शंकराचार्यांचे आजोबा विद्याधर शास्त्री होते. हे केरळ प्रांतात नंदुब्री ब्राह्मण वंशात होते. हे दक्षिण भारत जो आहे ना महाराज, तेव्हा हे सर्व आचार्य लोक या ठिकाणी आणि जन्माला आलेले आहेत. म्हणून आचार्य चरित्र खूप सुंदर आहे, फार मोठं पण आहे. आचार्य शंकर आणि स्वामी अपूर्णानंद महाराजांनी लिहिलेले आहे, पण चरित्र पूर्ण आहे. नाव जरी अपूर्णानंद असलं तरी चरित्र पूर्ण आहे. दंडवत आचार्या दंडवत आचार्या तुका करे प्रणिपात तुका करे प्रणिपात. आणि म्हणून या विद्याधर गुरु शास्त्री जे होते, जिथं विद्या असते त्या विद्या अध्ययनामध्ये त्यांचं लक्ष जास्त असतं, विषयाकडे कमी असतं. म्हणून त्यांना पुत्र संतान नव्हतं. आणि मग त्यांनी पूर्णा नदीच्या तीरावर, तिकडच्या भागामध्ये आलवाई नदी म्हणतात, आपल्याकडं पूर्णा नदी म्हणतात. आणि ते द्विज म्हणजे ब्राह्मण. पहा तुम्ही पूर्वीची कोणती कथा पहा, एक ब्राह्मण होता, तो फार दारिद्र्य होता. एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या. असं फक्त पूर्वी असायचंच ना ते, एक आवडते एक नावडते, मग आधी हे चालूच राहत. कोणती व्रताची पोथी पाहतो त्याच्यामध्ये. आणि त्यावेळेस राजेच होते ना. आता फक्त 4च राजे शिल्लक राहिले किल्वर. मला तर काही पुढचं सांगता येणार नाही, पण एवढेच राजे आहेत. पूर्वी राजेच होते ते. त्याच्यामुळं एक गरीब ब्राह्मण होता किंवा एक वैश्य होता, एवढंच. कमी उल्लेख आहे शूद्रांचा वगैरे, पण या 2 वर्णाचा जास्त, कारण हे बुद्धिजीवी वर्ग आहे. बुद्धीच्या सहाय्यानं काम करणारी वर्ग आहे ते. लहानपणी ब्राह्मण होते, त्यांचं नाव काशीनाथ गुरु होतं. बाबाजींनी त्यांना यज्ञाला बोलवलं. यज्ञाला कर्मकांडी होते. त्रिकाल भगवान शंकराची पूजा करणे. त्यांना 2 मुलं पण होते, आणि एकाचं नाव राजाराम, एकाचं नाव राम. अशी ती मुलं. त्यांना असं वाटतं की या मुलांनी पण शिकावं.
आता मुलं काय म्हणा, संताची ते आपतो नव्हे ते संत, असं पण होतं. संताचे आपतो संतच असते ना, असं काही नाही. विद्वानाचं मुलं विद्वानच असेल असं काही नाही. पण विद्वान करायचं आपल्या हातात आहे ना. जरी तो त्याला संस्कार देणं आपल्या हातात, या लेकराला संस्कार दे लहानपणापासून, ते जाणार आहे का परत? नाही जाणार. म्हणून माझे म्हणायचे मराठवाड्याच्या भाषेचं, ती ओली काठी आहे ना, तिला जसं चोपून बसवलं तसं बसते. ती वाळली हिचकी म्हणतात तिकडं, असं दुबळका, ते अशी कुटकन मोडून जाते. बाई ओली तोपर्यंतच. वडिलांच्या आई वडिलांचे संस्कार घेतले नवनाथ महाराजांनी, ते किती चांगलं झालं, जीवनाचं सोनं झालं. पैसा हे ते तर विद्या देतेच, विद्या आली का पैसा येतोच, संसार चालतोच. आणि म्हणूनच संसाराकडे विशेष लक्ष नाही, ज्ञानार्जनाकडे लक्ष आहे. आणि पत्नीनं सांगितलं, अहो काहीतरी उपासना करा. म्हणून भगवान पूर्णाच्या काठावर किंवा अलवाई नदीच्या काठावर चंद्रमौळी शंकराचं मंदिर आहे. मी सांगितलं ना, कर्माची उत्पत्ती, ज्ञानाची उत्पत्ती कर्मानं. कोणतंही सत्कर्म वाया जात नाही, केलेलं कर्म वाया जात नाही. चांगला असो की वाईट असो ते भोगावंच लागतं, त्याचं फळ पण तेच आहे, कर्मांना अधिकार असते. आणि म्हणून दोघंही पती पत्नीने भगवान चंद्रमौळी शंकराची उपासना केली. शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा, चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा. भगवान चंद्रमौळी उपासना काय करायची? त्रिकाल स्नान, पूजा, विधी, जप, या अनुष्ठानाची परंपरा आहे. आता पुरुषोत्तम मास आहे, यामध्ये सकाळी लवकर उठावं, नियमनाम करावा, पूजापाठ करावी, जास्तीत जास्त भगवंताच्या सानिध्यात राहायचा प्रयत्न करावा. यो मामेव सम्मूढो जानाते पुरुषोत्तम. म्हणून चंद्रमौळी शंकराच्या पूजा किंवा हे विद्या जर करायची, काही दिवस फक्त फलाहार, पूजा पाठ आणि काही कंदमुळं खायचे, आणि मग त्यांना भगवान शंकराच्या उपासनेचं फळ मिळालं. ते सांगितलं की तुला तुझ्या कुळामध्ये एक मुलगा जन्माला येईल, आणि ते म्हणजे शिवगुरु आद्य शंकराचार्याचे वडील. आजोबापासून का परंपरा सांगायची की आपली मराठी भाषा आहे की आंब्याची आमराई आल्या वेळेला सावली, तुझ्या आज्यानं लावली बाळराजा. आजी आपल्या मांडीवर थापटायची मुलांना, आणि हे गाणं म्हणत ते काय ग्रामीण भाषेत लोकांना दुसरं काय. वाटाचा गवाट सरू जातो माझ्या भावाच्या गावाला, माझ्या भावाच्या गावाला सोन्याचं पुलूक वगैरे वगैरे जात्याचे जवळ म्हणतात ना, तशा प्रकारचं ग्रामीण भाषेत. तशा प्रकारचं भगवान शंकराच्या कृपेने त्यांना मुलगा झाला, आणि मग त्याचं नाव त्यांनी शिवगुरु ठेवलं. आदिनाथ गुरु आहे महाराज तसं, आणि शिव गुरु एकच, असे नाव शोधून ठेवतात काही. म्हणून आद्य शंकराचार्याचे आजोबांनी अशा प्रकारची उपासना केली, आणि त्या उपासनेतून भगवान ही परंपरा काय सांगायची की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. ज्ञानेश्वर माऊली घ्या, प्रत्येक संताचं मला हे पूर्ण इतिहास फार आवडतो. काय असेल बरं, का बरं असं निर्माण होतात? काही काही असं असतं की महाराज हिरा हा कार्बन आहे, गारगोटीच्या पोटी निर्माण होतो. म्हणजेच हिऱ्याची आणि गारगोटीची जात एकच आहे. गारगोटीला किंमत आहे का? हिऱ्याला किंमत आहे, आणि त्याच वंशातला तो आहे. म्हणजे कोळशापासून गारगोटीची उत्पत्ती कार्बन. मग कोळशाला किंमत आहे का? हिऱ्याला किंमत आहे. कोळशे ते कोळशेच, पण त्याच खाणीत निर्माण झाले ना, असं पण असतं. शुद्ध बीजा पोटी
शुद्ध बीजावटी फळे रसाळ कोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. आणि मग त्यांना मुलगा झाला, त्याला चांगल्या प्रकारचं वेद अध्ययन शिकवलं. ब्राह्मणाचं कार्य अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान, प्रतिग्रह ही ब्राह्मणाची षडकर्म आहेत. आपले शेतकऱ्याचे जे कर्म आहेत ते आपल्याला आपले आजोबा शिकवतात, वडील शिकवतात, ते केलं पाहिजे. बाबाजींचं पण हा आग्रह होता की बरं मी तुमच्याकडून शेतीचं काम करून घेतो, कष्ट करून घेतो. अरे या दकाचं जे तुम्हाला नोकरी नाही लागली, विद्यार्थ्याबद्दल बाबाजी बोलायचे की नाही तुम्हाला नोकरी लागली, तुम्हाला शेतीचा उद्योग करायला आणि लाज वाटली नाही पाहिजे किंवा तुम्हाला तर करता आला पाहिजे. आता एक दिवस काय झालं की ते लाकडी नांगर होता आणि तो येटायचा होता. बाई म्हणे येठा. मी म्हणलं बाई मला नाही येत. मग काय शिकलं शाळेत? मग शाळेत काय नांगर येटायचं शिकायला. आता एखादा इंजिनियर तुझं दोरी धर लावली त्याला अशी बाई इकडच्या टोकाला दोरी धरते का, अरे नीट धर ना, तुला काय नीट लाईन कळत नाही का तुला? कुठं इंजिनियर केलं? आता इंजिनियर शाळेमध्ये काही लाईन मारा शिकवतात, ते आपोआप मारतात, ती गोष्ट वेगळी. पण बाबाजीची भाषा अशी. आता हे म्हणलं बाई शाळेत कुठे, म्हणजे हे शिकायचं. अरे ही शाळा आहे, ही जनार्दन स्वामीची शाळा आहे. शेती शाळा म्हणले ना कोणत्या संतांनी, म्हणे शेती ही शाळा आहे, शिकायचं. हे नाही शिकवलं तर तुम्ही कुठं शिकणार? बाबाजीचा शब्द आहे, आईच्या पोटातून शिकून येतं का माणूस? ते का माशाचं पोरग आहे का? पाण्यातील माशाला काय पोहणं शिकायला लागतं का? हे शिकायचं. काय शिकायचं पोरा हो? ते तुम्हाला पुढं लाज नाही वाटले पाहिजे. अरे बाबा हे संत चरित्र म्हणा, हे घ्या, हे घेतलं एखादा मोठा इंजिनियर झाला किंवा एखादा ऑफिसर झाला, आता किंवा एखादा शिक्षक झाला, प्राचार्य झाला, तर त्याला किती उपयोग येणार आहे? तुम्ही जर आता प्रोफेसर आहे म्हणा, एखादा अभियंता, कोण गावले महाराज अभियंता, ते पुढं लिहितात. कशासाठी लिहितात विचारलं त्याने सांगितलं की सुशिक्षित लोकांना सुद्धा कळतं की हा अभियांत्रिक, काय म्हणतात त्यांना, अभियांत्रिक अभियंता आहे, हे सुद्धा परमार्थामध्ये धोतर नेसून वारकरी संप्रदायाचं प्रवचन करतात, तरी प्रेरणा आहे. ही पदवी लिहितो याचा अर्थ असा की स्वतः मामासाहेब दांडेकरांना प्राचार्याची इंटरव्ह्यू देताना सांगितलं की तुमची नेमणूक झाली प्राचार्य म्हणून, प्रिन्सिपॉल म्हणून पुणा विद्यापीठात. त्यांनी एक विनंती केली त्या सर्व सभासदाला किंवा अध्यक्षाला की तुम्ही जरी मला प्राचार्य केलं पण मी माझी वेशभूषा बदलणार नाही, तर मी ते पद घेतो. काय विचारसरणी महाराज! म्हणून ते उच्च आहे महाराज. असं तुम्हाला चांगलं एखादं तहसीलदार हो साहेब हे पण प्रवचन करा, हे तुम्हाला पुढं काम आहे ना. संत चरित्र कोणाची जयंती? सगुण चरित्रे परम पवित्रे, सगुण चरित्रे परम पवित्रे, सादर वर्णावे, सादर वर्णावे, सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावे, सगुण चरित्रे परम पवित्रे. आणि म्हणून हे अध्ययन करणं, अध्यापन करणं हे षडकर्म आहे. आपलं सुद्धा चतुर्वर्गस्य मया सृष्टम गुणकर्म विभागशः, भगवंतांनी 4थ्या अध्यायात सांगितलं. गुणकर्मानुसार आपण आपले आपले कर्म केले पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या पोटी, विद्याधर शास्त्रीच्या पोटी भगवान शंकराच्या उपासनेनं एक मुलगा झाला, त्याचं नाव शिवगुरु ठेवलं. चांगले मुलगा, त्यावेळेस लहानपणी लग्न व्हायचे. महात्मा गांधी सुद्धा म्हणतात की 12 वर्षाच्या असताना लग्न झाले. महात्मा ज्योतिबा फुलेंचं सुद्धा त्यावेळेस आता बालविवाह होता. नंतर छत्रपती शाहू महाराजांनी बालविवाह पद्धत बंद केली. लहानपणी एवढंच काय, पण तुला जर मुलगा झाला तर तुम्हाला दे, तुला जर मुलगी झाली तुम्हाला दे.
असे ते पोटालाच कुंकू लावायचे असं पण होतं पूर्वी लहानपणी. हे का असं का असायचं? बहिणीचा मुलगा आणि असं नाही मामाचा काय असायचं? मातुल घराण्याशी संबंध असावा, पितृ घराण्याशी संबंध असा, एकोपा असावा, हा त्या बालविवाहाच्या मागचा त्यावेळेचा तसा उदार हेतू होता. आणि बीज माहिती होऊन जाईल असं ना. कानडीने केला मराठी भारतारण, एकाचे उत्तर एका नाही. आता हे असं म्हणू नये, पण एकाचं उत्तर एकाला नाही ना. मग तुम्ही कीर्तनकार प्रवचनकार लोक विनोदानं सांगतात, टीव्हीचं आज मोठं करून भांडे घासतात. शुद्ध बीज कशाला लावलंय? आम्ही सांगा ते शास्त्रातलं सांगणार, करणं न करणं हा तुमचा धर्म आहे. आणि म्हणून 8 वर्षाचं असतानाच लग्न, लहान बालवयात. विशिष्टा देवी नावाची एक मुलगी होती, सुविद्ध होती. तिचे वडील सुद्धा भगवान शंकराचे उपासक होते. आता आपण काय पाहतो, परमार्थिक आहे, कीर्तनकार बरोबर राहतात, तबला वाजवतात, याचा अर्थ संस्कारित असले पाहिजे, द्यायला हरकत नाही आपली मुलगी. आता हीच शिफारस आम्ही करणार ना, दुसरी कोणती शिफारस कर? देऊ गो बाबा ही मुलगी आहे, आम्ही सांगतो काय चांगलं आहे, बाबाजी सांगायचं चांगलं आहे, माझ्याकडे येतो. आता आम्ही तर चांगलंच म्हणणार, पुढं कोणते गुण फुटतात काय सांगता येतं. आणि एका वेळेस ती माऊली घरात आल्यानंतर आणखीन गुण येतात माणसं, ती गुणग्रही हेच सांगणार. असं परिवार पाहतात. हे भगवान शंकराची उपासना आहे. मग आपल्या घरातही भगवान शंकराची उपासना आहे. विशिष्टादेवी सुद्धा आई वडील शंकराचे उपासक होते. मग विद्याधर शास्त्रीने विचार केला की आपला मुलगा त्यांना द्यायला काय हरकत, त्यांची मुलगी करायला काय हरकत नाही, आपल्या घरामध्ये एकच राहतो एक राहतो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. राहतो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. मी तुम्हाला सांगितलं की एक प्रकारची तृष्णा निर्माण होते. आता चांगल्या प्रकारचं धनार्जन करावं, वित्तेष्णा सगळ्यांचे जीवाच्या मागे या तृष्णा आहेच. म्हणजे आपल्याला बुद्धिजीवी लोक आहेत आपण, बुद्धी परमेश्वर कृपेने आपल्याला, तर पहिल्यांदा धनार्जन करावंशी वाटतं. चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्यावं, चांगल्या प्रकारची नोकरी करावी, चांगल्या प्रकारचा व्यवसाय करावा, वित्त पैसा कमावा. नंतर मग चांगली सुविद्ध पत्नी मिळायला पाहिजे. महाराज संसारातली ती अर्धांगिनी आहे, नवे परमार्थिक भाषेमध्ये ती सहधर्मचारिणी आहे. आणि असं एका जीवाचे दोन्ही मिळाले तर किती चांगलं आहे. मग आपण म्हणतो की रथाची 2 चाकं आहेत, पती पत्नी, यांनी हा संसार रथ ओढायचा आहे. हा भवसागर आहे संसार. तेषाम समृद्धता मृत्यू संसार सागरात भवानी नचरा प्रार्था मया वेक्षेत जयसा. भव या शब्दामध्ये भीती पण आहे, भय पण आहे, भय पण आहे. पण भय कशाचं आहे हे समजून घ्यायला पाहिजे. भीती कशाची आहे? रस्ता वळणदार आहे, वाहने हळू चालवा, ही समज कशाने येईल? नीट लक्ष देऊन आहे तरुण मंडळी, की तुम्हाला संसारात करायचं आहे तर मग या ठिकाणी अशी भयदायक वळणं कोणते हे तुम्हाला कोण समजून सांगेल? हे समजून सांगण्यासाठी तुम्हाला सत्संगात जावं लागेल किंवा सदशास्त्राचं वाचन करावं लागेल. बिनु सत्संग विवेक न होई. बिनु सत्संग विवेक न होई. राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम कृपा बिनु सुलभ न सोई. आणि पुढं लग्न झालं, चांगल्या प्रकारची पत्नी मिळाली, मग मुलगा व्हावा, चांगला मुलगा व्हावा. मग उपाय काय? चांगला मुलगा जन्माला यावं. आपण पाहतो, तुम्ही शेतकरी, तुम्ही मोठमोठे कांदे बाजारात ठेवतो ना, का अशी टांगून ठेवतो. चांगले वाळले की मग त्याचं बी होतं, त्याला ते बी पुढं कामाला येतं. चांगलं धान्य, पूर्वी असायचं धान्य चाळून चोळून चांगलं धान्य,
आणि ते एका माठात म्हणा का ते लोक पॅक करायचे, त्यात हवा जाऊ द्यायची नाही. आता ते वेअर हाऊस निघले ती गोष्ट वेगळी, पण पूर्वी पोठे असायचे त्याच्यात ते ठेवलं जायचं धान्य, मग साठवणूक करायची. आणि म्हणून शुद्ध बीज पाहिजे की त्या पुढं चांगलं पीक येईल. आणि म्हणून असं दोन्ही परिवार शुद्ध असेल तर मग होणारी संतती पण. आणि मग ह्या शिवगुरूचं आणि विश्वदेवीचं लग्न झालं. कोणी आर्यंबा नाव सांगतं आद्यशंकराचार्यांच्या आईचं, मग माहेरचं नाव वेगळं असतं, इकडचं नाव वेगळं असतं, असं असतं ना. तिचं नाव काय ठेवायचं, माहेरचं नाव काय असतं, इकडचं नाव काय असतं. बरेच विनोद येतात. आता जाऊ द्या, नवीन लग्न झालेलं कशाला सांगू, इकडचं नाव वेगळं इकडचं नाव वेगळं, बरेच तसे विनोद. विशिष्ट देवी आणि शिवगुरूंचं लग्न झाल्यानंतर आपल्या घरामध्ये भगवान शंकराची उपासना आहे, आपणही केली पाहिजे. व परंपरेनं जी उपासना आली ती करणं गरजेचं आहे महाराज. पण आता काय झालं, आता तर गमती जमतीच पाहायला मिळतं. ते पती पत्नीची भांडणं झाली, आता ते पती देवीचे भक्त होतं आणि ही गणपतीची होती, त्यांची भांडणं झाली, त्यांना गणपती बसवलाच नाही. फोन केला, बाबा आमच्या दोघांची भांडणं झाले, गणपती बसवलं नाही, 3 दिवस झाले, मग आता पुढं बसू का नको. अरे मग भांडणं कशाला केले, म्हणजे त्यांना ते आवडत नाही, ते देवीची उपासना म्हणजे नवरात्रात देवी बसू, गणपती कशाला बसवायचं, असं पण नको. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. त्याच्याकरता हे पाहायला पाहिजे, दोन्ही परिवार जर चांगले एकच उपासनेचे असते तर चांगलं आहे. बघा तुम्ही मानभाव संप्रदायाची मंडळी बहुतेक मानभाव संप्रदायाची मंडळीशी जोडतात, आता वेगळ्या संप्रदायाची मंडळी जोडतात, चांगलं आहे. पण एक विचार आहे की धार्मिकता पाहिजे, चांगलं पाहिजे, परिवार शुद्ध पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. पाहणं माझ्यापेक्षा थोडी लहान, माझ्यापेक्षा गोरी, मी भला ब्लॅक ब्युटी असलं तरी चालली, पण ती गोरी पाहिजे. हा भला आमुषीच रात्री दिसणं पण मला मिळालं पाहिजे गोरी. विनोद तुम्ही जर विनोद सांगितलं आणि तुम्ही झोपी जाल, काहीतरी सकाळी सकाळी काम करता करता प्रवचन पाहून राहिलं तर चांगली गोष्ट आहे त्याने. आणि म्हणून दोघांनीही भगवान शंकराची उपासना केली. भगवान शंकर स्वप्नात आल्यानंतर असं स्वप्न दृष्टांत होतो महाराज. स्वप्नात आद्य जगद्गुरूंना आणि मंत्र अनुग्रह मिळाला. बऱ्याच लोकांना स्वप्नात मंत्र अनुग्रह मिळतो. स्वप्न हा सूक्ष्म देहाचा विचार आहे, देहच येतो. 4 प्रकारचे देह आहेत, तुम्हाला समजणार नाही. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. स्थूल देह आपण ह्यात खातो पितो फिरतो, हे करतो ते करतो, काही नाही का झोपीत फिरतात, चक्कर मारण्यात. माझा एक मित्र होता, झोपीत उठून फिरून परत झोपायचं. त्याला सकाळी विचारलं का तू उठलो होता का नाही, त्याची आई सांगायची आम्ही तर आपण तर परिस्थिती गरीब होती, मग तू याच्या संग अभ्यास करता का, तू अभ्यास करतो नाही, याला घे तुझ्या बरोबर. मारवाडी होतं विचारे, मग त्याची आई थोडीफार मदत करायची. तू असं फिरून यायचं, खरंच उठलं होतं का नाही म्हणायचं. बघ काही स्वप्नात काही काही बडबडतात, उतरा उतरा खाली उतरा, चढा 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 उतरा. एक जण बसला होता पलंगावर, आपल्याला म्हणतो काय खाली उतरा. 2-3 वेळ झाला असं. अहो मग ते शेजारी झोपलेलं होतं, बिचारा कीर्तन काय म्हणा प्रवचन काय म्हणून, का हो मला उतरा चढा का म्हणून. अहो म्हणजे मी कंडक्टर आहे, उतरा उतरा चढा चढा दररोज म्हणावं लागतं मला गाडीत. अनंत वाचाळ मनापासून ती वाया जात नाही.
भगवान शंकराने सांगितलं तुम्हाला जर सुशील ज्ञानसंपन्न मुलगा हवा असेल तर त्याचं आयुष्य कमी, 8च वर्षाचं आयुष्य राहील. चांगलं जननी जने या शूर भक्त या दाता, नाहीतर ती वांजरायली तरी चालेल, असं कबीरदास महाराज. एक तर आईनं अशा मुलाला जन्म द्यावा की जननी जने या शूर, छत्रपती शिवाजी महाराज सारखा म्हणा, राणा प्रताप सारखा शूर, जननी जने या शूर भक्त या दाता. एक तर भगवत भक्त पाहिजे ज्ञानेश्वर माऊली सारखा, दाता करण्यासारखं किंवा बलिराजासारखं. आणि नंतर नाही असं जर निर्माण नाही झाले तर जित्यापणी दुःख मिळल्या पाठीमागे नरक, हा भंगात सांगितले. कोणता शुद्ध परमार्थ संतांनी सोडायचं सांगितलं आहे, करायचं नाही सांगितलं की संसार करायचा नाही सांगितलं, असं करा बाबा. आणि म्हणून दोघांनी भगवान शिवाची उपासना केली तर मुलगा जन्माला आला, पण वय 8च वर्ष. असं जर एखाद्या मुलाचं अल्प आयुष्य जर असेल, कुंडलिनी शास्त्राप्रमाणे जो मुलगा झाला, इसवी सन लिहिलेले या ठिकाणी वैशाख महिन्यातली पंचमी, त्याला आपण आद्य शंकराचार्याची जयंती म्हणतो, 6 इसवी सन 686 शुभनाम संवत्सर आहे. त्यांची कुंडलिनी पण आहे, सगळं चांगलं आहे, पण आयुष्य कमी. आणि मग आपल्या मुलाचं आयुष्य कमी आहे, मग याच्यासाठी काय उपाय काय? मग त्यांनी सांगितलं की यासाठी एका चांगल्या सुविध ज्ञानाला विचारलं की आमच्या मुलाचं आयुष्य 8च वर्षाचं आहे, काय केलं पाहिजे? मग त्याने सांगितलं की याच्या नावानं गोदान करा, याच्या नावानं तुम्ही विशेष प्रकारचं दान करा. आता या महिन्यामध्ये पुरुषोत्तम मासामध्ये दान सांगितलंय, विशेषतः दीपदान सांगितलंय. 33 वस्तू आपल्या प्रथमतः आपल्या गुरुदेवाला दान करावं. काय 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 लोक एवढे सुज्ञ असतात, महाराज की सकाळपासून संध्याकाळ यांना काय लागतं, तुम्हाला जे लागतं तेच आम्हाला लागतं. ठीक आहे, तुम्ही जेवण करता असाल, आम्ही फलाहार करतो, पण लागतंच ना. तुम्ही काय तसं तुम्ही तसं गॅस पेटवतात का? त्याला काड्याची पेटी नको का? तुम्ही तसं तुम्ही चहा करताना पातेल लागेल, काय काय गोष्टी लागतात सगळं माहिती. मग आम्ही जर चहा घेत असेल किंवा दूध घेत असेल तर मग सगळ्या वस्तू नको. नाही साधू यांना काय करायचं. आणि विशेषतः हे जी बाबाजीच्या सानिध्यामध्ये हे जे लोक साधू लोक झाले तर यांच्या अगोदर काही वृद्ध मंडळ बाबाजीकडे होती, आणि मग ते लोकांना ठीक आहे आमच्या जर का ते चड्ड्या घालते होते, मग तसं फिरायचं का? मला सुद्धा म्हणले तुम्ही लहान होते ते चड्ड्या घालते, मग तसं राहू. अलक निरंजन जय जय अलक निरंजन, अलक निरंजन जय जय अलक निरंजन. मग असं जर असेल तर विशिष्ट प्रकारचं दान सांगितलं आहे. मग या महिन्यामध्ये दानाला विशेष असं महत्त्व आहे. आणि आपले बाबाजींच्या परिवार बरेच वस्तू आहे. पुरुषोत्तम मास मातिकमध्ये सांगितलं आहे की विशिष्ट प्रकारचं पर्व काळ, वैधरती, व्यतिपात वगैरे वगैरे या पर्व काळावर दान करावं. मग कोण दान केलं, त्या राजाचं नाव, त्या काय फळ मिळालं त्याचं वर्णन आहे, दुसरं काय. अशा प्रकारचं दानाचं महत्त्व आहे. तिलदान करावं, नाही काही करता आलं तर ज्ञानदान करावं. आणि अशा प्रकारचं. आणि मग शिवगुरूंनी आणि विशिष्टा देवींनी जी काय आपल्याजवळ परिस्थिती होते त्यानुसार दान करायचं ठरलं. आणि 8 वर्ष झाले असताना या दानानं, या पुण्यकर्मानं त्या मुलाचं नाव त्यांनी शंकर ठेवलं. आणि याचं नाव स्मरण होऊन तरी देवाचं स्मरण होईल असं त्यावेळची धारणा असायची. शंकर त्यांच्या वडिलाचं नाव सकाराम, हे असे राम राम वगैरे. आता मातुल घराण्याचं असं आहे की यमुनाबाई, तिला मुलगा झाला तर ते असं म्हणतात की ते शेकू स्थान आहे पिराचं.
त्यांच्या कृपेनं झाला असेल ग्रामीण भागातलं. मग शेकूच्या पण कृपेनं झालं, पण मग राम पण पाहिजे, मग शेकूराम. आता आपल्याला पुढं पाहायचं आहे की काही ठिकाणचे अक्षर 2 नावाचे, काही ठिकाणचे अक्षर 3 नावाचे. दामा शेती आपल्याला नामदेव महाराज चरित्रात पाहिजे, गमते जमते नावाचे पण आहे. तसं आपल्याला मुलगा झाला, मग याचं नाव शंकर. शंकर 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 शंकर. आणि म्हणून अशा प्रकारचं धनदान, गोदान, भूमिदान आदीचं संकल्प सोडून भगवान शंकराचे आशीर्वाद प्राप्त करून घेतला. मुलाचं आयुष्य 8 वर्षांनी वाढलं. 8 साडे 16 वर्ष. आणि मग पुढं मुलाने पुरुषार्थ केला. मुलगा सुविद्ध आणि भगवान शंकराचाच अंश जन्माला आला महाराज. तर भगवान आद्य शंकराचार्य सकाळी लवकर उठावं, भगवान शंकराची उपासना करावी, अध्ययन करा. एखाद्याची बुद्धी असते महाराज. 6 वर्षाचे 8 वर्ष असताना मौंजी बंधन झालं ब्राह्मण असल्यामुळं. आणि गायत्री मंत्र कानात पडल्यानंतर 4.5 वेद. त्यावेळेस तर विद्या कंठस्थ होती. ग्रंथित विद्या कंठस्थ पाहिजे, वाचून नाही. कंठस्थ किती होते? पाठांतराला महत्त्व होतं. आता तर पाठांतराचं काही संबंधच राहिला नाही महाराज. उत्तर पण तुमच्या जवळच आहे, ऑब्जेक्टिव्ह झालं सर्व. हे 4 पर्याय याच्यातून योग्य लिहा. काही 4 पर्याय असतात, काही 5 पर्याय असतात. नुसतं टिक मार्क करायचं. ब्रॉड क्वेश्चन नाही, काही नाही. आम्हाला बरी तर 5-10 प्रश्न यायचे, त्यातून 5 सोडायचे असतात. ब्रॉड क्वेश्चन म्हणतात त्याला. आता तसं राहिलं नाही, नुसतं टिक मार्क करायचं. आता किती सोपं झालं तुम्हाला. आता तर कॉम्प्युटरवर आहे. आता तर काय सरकार हाताशी आलं तर करून टाका पास. काही काय म्हणतात की मॅट्रिकपर्यंत ते परीक्षाच नको, पास. काय आनंद व्हायचा महाराज. पास झालो मी, 7वी पास झालो. आईला सांगितलं मी 7वी पास झालो. षटक साखर आणली वाट भाऊ. त्या माझ्यापेक्षा गरीब होतं विचार. एक त्यानं गुळ आणला. किती हे राहते त्यावेळेस. आणि आता काय ग्रॅज्युएट झालं तरी झालं, काहीच वाटत नाही. काहीच वाटत नाही. घरच्यांना बी काही वाटत नाही. काय शिकवतो काय माहिती. आता विचार ग्रामीण भागातली काय शिकवतो का काय करतो तिकडं. आद्य शंकराचार्याचं तसं नव्हतं महाराज. मौंजी बंद झाल्यानंतर अध्ययन कंठस्थ. गुरुनं सांगावं इकडं ऐकलं का ध्यानात. काय बुद्धी असते. नमस्तुते ते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदाय तपत्व नेत्रम. अरे बाबा, हे भगवंताचे अंश असल्याशिवाय ही बुद्धी ज्ञान नाही. ज्ञानेनं सदृशम पवित्रमेती विद्यते. त्यांचा अंश असल्यामुळं ग्रहण शक्ती एवढी होती महाराज. म्हणून आम्ही सांगत राहतो की बाबा ईश्वराची कृपा संपादन करा. ज्ञानार्जनाला तुमची बुद्धी प्रगल्भ होईल. हे सूत्र आहे. एक तत्व नाम दृढ धरी मना. हरीशी करुण येईल तुझे. नाम हे साधन पण आहे, तत्व पण आहे, साध्य पण आहे. हे सूत्र आहे. हे माऊलींनी का लिहिलं हे पाहायचं आपल्याला सावताबाबाच्या चरित्रामध्ये. हे सूत्र आहे. आणि म्हणून आपल्या घरामध्ये भगवान शंकराची उपासना आहे. तर आद्य शंकराचार्याने शंकराची उपासनेनं आणि आईवडिलाच्या प्रयत्नानं 16 वर्षाचं आयुष्य झालं. आणि मग त्यांनी वडील अध्यायामध्ये त्यांना शिकवलं. अगोदर आईवडिलांनी शिकवलं, नंतर गुरुग्रही पाठवलं. आणि कंठस्थ विद्या होती त्यावेळेस. पाठांतराला महत्त्व होतं. आणि 4 वेद, 6 उपनिषद वगैरे वगैरे सगळं आद्य शंकराचार्यांनी ग्रहण केलं. आद्य शंकराचार्याचं जेवढं काही साहित्य महाराज ते सर्व संस्कृत आहे. आणि मल्याळम भाषेमध्ये संस्कृत शब्द जास्त आहे. अर्थात सर्व भाषेची आई संस्कृत आहे असं म्हटले जातं. सर्व भाषा संस्कृत भाषेतूनच निर्माण झाल्या आहेत असं पण म्हणले जातं आहे. आणि सगळं साहित्य आद्य शंकराचार्याचं आणि त्यावेळचं
संस्कृत असल्यामुळं आणि आपल्याला काही एवढी जास्त संस्कृत येत नाही, म्हणून प्राकृत दृष्टांत जेवढे काही आद्य शंकराचार्य भगवंताबरोबर सांगता येतील तेवढे सांगण्याचा प्रयत्न. आपण प्राकृत म्हणजे आपले साधे आहेत, आपल्याला काय संस्कृतीत संस्कृत वाणीदेवी केली, ती काय प्राकृत स्वरापासून झाली. नाथबाबा सांगतात की आपल्याला प्राकृत भाषा आहे, म्हणून आद्य शंकराचार्याचं जेवढं काही वाङ्मय आहे तेवढं संस्कृतमधून आहे. आणि मग आद्य शंकराचार्यांचे वडील गेले, आई एकटी राहील. आणि मग हा मुलगा चुनचुनीत आहे, किती चांगल्या प्रकारचे मंत्र म्हणतो, किती काय म्हणतो. मग एक वेळेस राजाने आणि सांगितलं की विशिष्ट माई तुमच्या मुलाला राजदरबारमध्ये त्याचा सत्कार करायचा आहे, गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार. राजा चांगला होता बिचारा. आणि मग त्या राजाने शंकराचार्यांना बोलवलं, हत्ती पाठवलं. सत्कार करायचा तर मग हत्तीवरून मिरवणूक काढून मग याचा सत्कार करू. शंकराचार्य हे त्यावेळेस आई वडिलांचे संस्कार असल्यामुळं सांगितलं की राजे, मी ब्राह्मण आहे, मी भिक्षेवर जीवन जगणारा माणूस आहे, आणि मला असं हे माझ्या विद्येचा असा गौरव करत असला तर मग हत्तीवर बसून नको. आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही भिक्षा मागतो. ओम भवती भिक्षांमेदेही नारायण हरी. मी दररोज भिक्षा मागतो. एका घरी गेलो तर भिक्षा मागताना ओम भिक्षांमेदेही, ते माऊलीच्या डोळ्यात पाणी आलं की ब्राह्मण देवता, अहो माझ्या घरी काही नाही. डोळ्यात आसू आले की आता काहीच नाही घरामध्ये द्यायला तुम्हाला, पण थांबा आत्ताच आवळे आणले, ते आवळा त्यानं त्यांच्या भिक्षापात्रात टाकला. आद्य शंकराचार्य लहान असताना सुद्धा की देवा काही गरिबी, अन्न खायला नसतो नाही, अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्व सांभाळतो. तू जर सर्व व्यापक आहेस, हरिव्यापक सर्वत्र समान. आणि मग हे लोक उपाशी, हे प्रत्येकाचं सगळ्याचं अंतःकरण द्रवीभूत नाही होत महाराज. सगळ्याचं अंतःकरण असं द्रवीभूत होत नाही. एक तर संताचं अंतःकरण असते, तर देवाचं अंतःकरण असं द्रवीभूत होतं समाजाकडं पाहिल्यानंतर. आणि मग आद्य शंकराचार्यांनी महालक्ष्मीचं स्तोत्र गायलं. महालक्ष्मीचं स्तोत्र गायल्यानंतर ब्रह्मचारी होते महाराज, आणि लक्ष्मी माता प्रगट झाली. म्हणजे आई काय गरीब आहे, मी भिक्षा मागायला गेलो तर ओम भिक्षांन होते भिक्षांन देई. घरातून फक्त आवळा दिला. माझी अशी इच्छा आहे की मी ठीक आहे, मी भिक्षा मागून माझं पोट चालेल, पण यांना काय करायचं. म्हणून लक्ष्मी माता प्रसन्न होऊन जेवढे काही घरात आवळे होते तेवढे लक्ष्मी मातेनं सोन्याचे केले. असं पण दृष्टांत. आणि आद्य शंकराच्या पहिला दृष्टांत महालक्ष्मी आली सोन्याच्या पावला. त्यावेळेस नाणं सोन्याचं होतं. बिचारीची गरिबी गेली. हा चमत्कार त्या राजाने ऐकलं होतं की मुलगा चुनचुनीत आहे, या विद्याध्ययन चांगलं करतो. सांगितलं राजे, हत्तीवर बसून माझा सत्कार करू नका. आणि राजाने सांगितलं तुम्हाला जे काय लागेल ते द्रव्य घ्या, प्रमाणपत्र घ्या. खरं सांगू तुम्हाला, खऱ्या ज्ञानाने याची अपेक्षाच करायची नाही महाराज. ही अपेक्षा करू नये. ज्ञानाची किंमत झाली ती. ठीक आहे, आता तुम्हाला पारितोषिक मिळतं, काय म्हणतात त्याला, मेटल काय म्हणतात त्याला, आता पदक मिळतं, घेतलं पाहिजे. त्यानं दुसऱ्या मुलाला प्रेरणा मिळेल, तो वेगवेगळा. त्यावेळेस ते ब्राह्मण असल्यामुळं राजे अशा प्रकारचं मला हे द्रव्य वगैरे काय नको, मी भिक्षा अन्न करणार आहे. आम्ही ब्राह्मण आहे, आम्ही अल्पसंतुष्ट असावं. पहा हे विचार. राजानं सांगितलं की एवढं मोठं सोनं नाणं सुद्धा घ्यायला तयार नाही. मग सांगितलं राजे, मला संन्यास घ्यायचा आहे, माझी आई मला संन्यास घेऊ देत नाही. उद्या पण शंकराचार्य क्षेत्र आज नाही होणार. मला संन्यास घ्यायचा आहे, माझी आई संन्यास घेऊन देते, मला वडील नाही. मग काही द्यायचंच असेल तर माझ्या आईचं उदरनिर्वाहाचं साधन काहीतरी द्या. आणि म्हणून आद्य शंकराचार्याच्या आईला इनाम जमीन, पूर्वी आता निजामशाही होती मराठवाड्यामध्ये, एखादी त्यांच्या देवताची पूजा करणाऱ्याला मग इनाम जमीन द्यायची. काय लोक
जनार्दन महाराज इमानदार किती लोक आहेत, माझ्या लहानपणची गोष्ट आहे. एक इनामी जमीन आपल्या मराठ्याच्या माणसाकडं, काय म्हणतात त्याला, अर्धा अर्ध राहतं ना, काय म्हणतात, बटाई. वडिलांनी बटाई तिकडे नेऊन द्यायचे खोलताबादला. खोलताबादला फिरायचं कोणतं तरी स्थान आहे, जर्जरी बक्षी, औरंगजेबची समाधी तिथे कोणतं तरी. त्या निजामराजाने त्या आमच्या जन्मभूमीत जमीन त्याला दिली. तर त्या मूल ज्याच्याकडे होती म्हणजे आजोबा, त्यांनी अर्ध नेऊन द्यायची. त्याच्यानंतर माझ्या मित्राचे वडील म्हणजे ते सुद्धा अर्ध नेऊन द्यायचे. त्याच्यानंतर त्यांचे नातू आले, यांचे मुलं आले, ते सांगितलं ही जमीन विकत घेऊन टाका, आमच्याकडून काय होत नाही, किंवा एवढं तुम्ही आणता ना, आम्हाला बी काही त्याच्यामध्ये हे नाही. श्रीमंती झाली, शिक्षण वाढलं, सांगितलं नाही ही देवाची जमीन आहे. खरं वाचतं तर देव त्यांचं देव आहे, पण ते काय म्हणतात मी देवाची जमीन आहे. आणि देवाची जमीन ही पूजापाठ करता दिलेली आहे, दिवाबत्ती करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं चैत्रवास ज्या ज्या गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि तिथं कोणी पुजारी आहे. एखाद्या गावामध्ये मारुतीचं मंदिर आहे ते पुजारी आहे, आणि बिचारे त्याचं जीवन जर भिक्षावर आहे तरच तुम्ही छत्रपतींच्या सहीचं परिपत्रक तुम्हाला पाहायला मिळेल. अशी ज्यांच्याकडं आहे कोणी पुजारी, त्यांना सुद्धा त्या ठिकाणच्या जमिनी इनाम म्हणून दिलेले आहेत. याचा उल्लेख तुम्हाला छत्रपतीमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. आणि मग अशी इनामी जमीन असायची, त्यांचीसुद्धा इनामी जमीन असायची. आणि म्हणून अशा प्रकारची इनाम जमीन तर तुम्ही देत असाल माझ्या आईला तर फार चांगलं होईल, तिचं उदरनिर्वाहाचं साधन होईल, आणि मग ती मला संन्यास घ्यायला परवानगी देईल. तेव्हा बाबा संन्यास नको घेऊ, कोण संन्यास घ्यायला परवानगी देणार आहे मला? गोरा गोमटा चांगला दिसतो, चांगला शिकला, आणि मग एवढं कशाला शिकला, तुला जर संन्यास घ्यायचा होता, माझ्या आईची बोली, मग एवढं कशाला शिकलं, तुला जर संन्यास घ्यायचा आहे तर मग संन्यासाने शिकू नये. म्हणजे बाबा हा फार त्रास देतो, आणि जाण याला घेऊन, का बरं असंच बोमटेवर थिंडतो, म्हणजे बाबा बोमटेवर थिंडतो का, असंच बोमटेवर थिंडतो, याला घेऊन असे टाकाऊ पदार्थ द्यायचे का? आद्य शंकराचार्याच्या आईने संन्यास घ्यायला कोणती आई चांगलं म्हणा, मला एकोणता एक मुलगा आहे बाबा तो, आणि तो खुशाल संन्यास घ्यायचं म्हणतो. आई माझा जन्म त्याच्यासाठी, माझं आयुष्य 8च वर्षात होतं ना, आणि मी 8 वर्षानंतर गेलो असतो तर काय केलं असतं. आता तुमच्या प्रयत्नानं, तुमच्या पुण्यानं माझं आयुष्य 16 वर्ष, मला काहीतरी करू द्या अजून 8 वर्ष. मला एवढं अध्ययन आलं तर याचा उपयोग जगासाठी झाला पाहिजे. हा उदार हेतू काय आहे की भगवान शंकरचा अवतार असल्यामुळे भगवान शंकर उदार आहे, संत उदार उदार त्रिभुवनी उदार भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर, शंकर शंकर भगवान. आणि मग सांगितलं आई तुला आधार झाला, आता मला जाऊ दे, तरी काय नाही. शेवटी आईबरोबर पूर्णा नदीवर, आणि आई दोन भांडे घराला गेली, धुवायला लागली. ती मुलं जातात, लहान लहान मुलं आईबरोबर जातात. हे गेले पाण्यात स्नानाला, तितक्यात मगरानं त्यांचा पाय धरला. आता मगरानं पाय धरला, आई 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 माझं पाय धरलं मगरानं. आई हे करायला लागले, अरे माझ्या मुलाला वाचला, अरे माझ्या मुलाला वाचला, कोणी आहे का पोहणार वगैरे वगैरे. टाव फोडला, कोणी जाय उतरायला तयार आहे. मगराचं कसं काय पाय सोडायचं? पण काही बिचारे नाही, ब्राह्मणाचं मुलं याला वाचवलं पाहिजे, काही पोहणारे होते मध्ये शिरले, ओढायला लागले त्याला. आणि ते काही मगर पाय धरल्यानंतर ते सुटणार आहे महाराज. आणि मग सांगितलं की आई आता जातंय, आयुष्य 8 वर्षाचं होतं तुमच्या कृपेने, आता 16 वर्ष झालं, आता जातोय, आता काय उपयोग आहे? निदान आता तरी सांग मला, पुढच्या जन्मी तरी संन्यास घेता येईल. आता तू संन्यास घे बाबा. जर कदाचित संन्यास घे असं तुम्हाला परवानगी दिली तर एखाद्या वेळेस मगराला वाटलं ती माझा पाय सोडून देईल. ही लीला आहे महाराज, भगवान शंकराची लीला ही. तू कोणाकडून काय करून घेईल बाबा सांगायचं काही सांगता येत नाही. आणि असं म्हण बरं बाबा
आता चाललाच येतं ती काही मगर पाय सोडायला तयार नाही, 2 माणसं ओढतायत तरी ती सोडायला तयार नाही. मग सांगितलं घे बाबा संन्यास. जर मी म्हणून माझी परवानगीने संन्यास घ्या असं म्हणले, एकदा एखाद्या वेळेस मगरानं पाय सोडला तर देवाची कृपा समजेल मी. आईचं हृदय महाराज, प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझा आता तू कोणत्या उपाय. कित्येक कवी अनेक संत, कित्येक कवी अनेक संत, तिचेच गुण गाती रे, तिचेच गुण गाती रे. किती थोर हा आईचा महिमा, जनार्दन स्वामी सांगे सर्वांना. जिने जन्म दिला रे तुझला, अनिलाचा मोठा दिला. माऊली माऊली माऊली. संन्यास धर्म स्वीकारायचा आहे महाराज तर जोपर्यंत आई वडिलाची परमिशन नाही सांगितली, वडिलाची परवानगी नाही सांगितली, पण आईनं दिली पाहिजे. सद्गुरू जनार्दन स्वामींच्या मातेश्री पुण्यश्लोक माळसाई सांगितलं बाबा तुला साधू व्हायचं तर पण माझा जीव आहे तोपर्यंत. आणि म्हणून जनार्दन स्वामींनी जोपर्यंत आईचं जीव होतं महाराज खूप कष्टाचं जीवन गेलं, लहानपण त्यांचं कष्टातच गेलं. वडिलांनी हे आवडत नसे, चुलत्यांना आवडत नसे, पाटील परिवार आणि ह्या काय गोष्टी करतो, आळगाळ्यात विणा अटकतो, भजन करतो, हरिपाठ करतो, नगर प्रदक्षिणा करतो आणि भगवंताची उपासना करतो. आम्ही सुद्धा 2 वेळेस स्नान करत होतो. ते काय केलं कोण, तू काय बामण आहे खेड्यात, रस्त्यावर घर होतं आणि एक म्हातारा होतं, का रे भाऊ आंघोळ करून राहिला का, म्हणला एवढा मळाला काय दिवसभरात. खेड्याच्या लोकांना काय करणार, त्यांची बुद्धी एवढा मळाला काय म्हणजे. आता मळाल्यावरच आंघोळ करावी, माहीतच नाही महाराज, एवढा अज्ञानी समाज आहे. आणि म्हणून हे आवडत नसे आणि मग द्रोह करतात माणसं. मग बाजूने खूप त्रास झाला. आईपासून वेगळे राहायला लागले आणि आईला पण वेगळं, आणि आईशिवाय लेकराशिवाय कशी राहील महाराज. आणि मग काबाड कष्ट करायचे. आईचा जीव शांत झाल्यानंतर सद्गुरू जनार्दन स्वामींनी संन्यास म्हणजे सोडून दिलं ग्रहप्रपंच संसार आणि मग तपश्चर्यासाठी आणि याला अंदरसूरला आले. तशाच प्रकारचं आद्य शंकराचार्यांनी सांगितलं आई आता जातोय मी, जातोय, घे बाबा संन्यास घे, पण हे मगर माता त्याला सोड माझ्या लेकराला. आई येते, दयार्द अंतकरण असतं तिचं, त्या मगरीनं सोडून दिलं. पायावर तू सांगितलं तर पायावर त्या मगराला सुद्धा कळले तुझी बाय. भोळे भाळे असतात मला, काय सांगतो तुम्हाला, भोळे भाड्याच्याच पोटे असे प्रकारचे ईश्वरी अंश जन्माला येतात. आई भोळे, वडील भोळे आणि शंकर पण भोळा. बाई माझा शंकर, बाई माझा शंकर लई भोळा ग, बाई माझा शंकर लई भोळा ग, बाई माझा शंकर लई भोळा ग, बाई माझा शंकर लई भोळा ग. स्मशानवासी देव दिगंबर, वसनवासी देव दिगंबर, भूते केली गोळा ग, भूते केली गोळा ग. बाई माझा शंकर लई भोळा ग, बाई माझा शंकर लई भोळा ग. भोळे भाळे साधं जीवन जगणारे आणि परमार्थ अनुग्रहित मंडळीच्याच पोटी चांगली संतती निर्माण होते, नवे नवे ईश्वरी अंश निर्माण होतं. असं तुम्ही पाहता आजोबा पंजोबा आई वडील, हा इतिहास कसा, इति म्हणजे मागे झालेला. आणि मग त्याचा इतिहास शब्दाचा अर्थ असतो की मागं काही पहा, मागचा इतिहास पहा, मागं काय आहे, बेस काय म्हणजे पाया काय आहे ते महत्त्वाचं आहे. आणि मग पाय सोडल्यानंतर आद्य शंकराचार्य तुला आता उदरनिर्वाहाचं साधन करून दिलं, सगळं करून दिलं, आता मला जाऊ दे संन्यास घ्यायला. आणि 6-7 वर्षाचे 8 वर्षाचे असतानाच आणि ते घर सोडून निघून गेले. सांगितलं बाबा जाय तर पुढं जाय, लोकाला शिकवायचं ते शिकव, पण अंतकाळी तरी ये जवळ. म्हणे आई आद्य शंकराचार्य ज्या ज्या वेळेस तू माझं स्मरण करशील त्या त्या वेळेस मी तुला भेट देईल.
असं कोण म्हणू शकतो बाबा? सर्वसामान्य म्हणू शकतो की ज्यावेळी तू माझं स्मरण करशील म्हणजे ईश्वर स्मरण केल्याशिवाय तू तात्काळ येणार आहे का? तू वायुयोगाने येणार कोणी? भगवानच आहे. ज्या वेळेस माझं स्मरण करशील त्या वेळेस मी येईल. हे कोण करू शकतो? हे हरी धाव. कोण? द्रौपदीनं प्रार्थना केली तर किती द्वारकेचा राजा पांडव. कधी रे धावून येशी देवा, कधी रे धावून येशी देवा. आणि म्हणून आई तू काही चिंता करू नका. ज्यावेळी तू माझं स्मरण करील त्यावेळी अंतकाळी तर जरूर येईल. मग आईला थोडं बरं वाटलं. आणि म्हणून मग आद्य शंकराचार्याने दंडकमंडळानं उचलला आणि संन्यास घेण्यासाठी आणि ओंकारेश्वरला आले. तिथं त्यांच्या गुरुदेवाची परंपरा आपल्याला पाहायची आहे. आद्य शंकराचार्याचं चरित्र आम्ही ज्या संन्यास धर्माचे वंशात आलो त्यापैकी 4 जे काही महत्त्वाच्या शिष्य आहे त्यापैकी एका शिष्याचा हा दशनाम संन्यासी आखाडा आहे. कोणी म्हणतं सुरेश्वरांचंही वेगळे मत आहे, वेगळ्या शास्त्रज्ञाचे किंवा संशोधनाचे, पण त्या परिवारातला आमचा दशनाम संन्यासी आहे. म्हणून थोडा हा विषय आवडीचा असल्यामुळं आणि 1-2 दिवस लागू शकता. जय जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नांची, गुरुवी पूर्वी प्रेम कृपा जयाची